हायकोर्टानं प्रशांत कोरटकरला मोठा झटका दिलाय। अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। कोरटकरवरती पुढची सुनावणी आता कोल्हापूरच्या कोर्टात होणार आहे। राज्य सरकारची बाजू ऐकून निर्णय देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत। एकंदरीतच कोरटकरला हायकोर्टाचा मोठा झटका आपण पाहतोय। अंतरिम जामीन नामंजूर करण्यात आलाय, तुर्तास तरी नकार देण्यात आलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जे वक्तव्य इंद्रजित सावंत यांच्याशी केलं कॉल करून आणि ते कॉल रेकॉर्ड होऊन ते सगळीकडे व्हायरल झाले, त्याच्यामधली भाषा जी आहे प्रशांत कोरटकरची ती अत्यंत आक्षेपार्ह, असभ्य, क्रूर स्वरूपाची, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी, त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण करणारी अशी भाषा आहे। आणि मोबाईल पाठवला तेव्हा पूर्ण फॉर्मॅटिंग करून, म्हणजे डेटा इरेज करून तो मोबाईल त्यांनी पोलिसांकडे जमा केला। याचा अर्थ पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशांत कोरटकर या आरोपींनी केलेला आहे।